हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, 8वी NMSच्या बुद्धिमत्तेचा जो डायरेक्शनचा जो टॉपिक आहे, ज्याला आपण दिशा ज्ञान म्हणतो, यावर आज आपण व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, याचा जो धडा आहे 8वा कालमापन, त्यावरचे आपण व्हिडिओ लेक्चर्स टाकलेले आहेत. तर आतापर्यंत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. खूप इम्पॉर्टंट टॉपिक त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. आणि जर व्हिडिओ लेक्चर्स आपले आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. वेळ न लावता आपण सुरू करूया या टॉपिकवरचे प्रश्न. पण या टॉपिकवरचे प्रश्न सुरू करण्या अगोदर काही बेसिक गोष्टीची तुम्हाला इथं माहिती असायला हवी. त्या बेसिक गोष्टी म्हणजे कुठल्या, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिशा ज्ञान माहीत पाहिजे. दिशा म्हणजेच काय, नेहमी जो राईट साईड आहे तुमची, ठीक आहे, तर राईट साईडला नेहमी पूर्व दिशा असते आणि लेफ्ट साईड जे असणार आहे ते लेफ्टला नेहमी पश्चिम दिशा असणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जर नेहमी आपण जेव्हा वरची दिशा असते नकाशामध्ये ती उत्तर दिशा आणि खालची दक्षिण दिशा असणार आहे. त्याचबरोबर या तर तुमच्या प्रमुख दिशा झाल्या, त्याचबरोबर तुम्हाला काही उपदिशांची सुद्धा माहिती पाहिजे. ते म्हणजे उत्तर व पश्चिम याच्या दोघांच्या मध्ये वायव्य ही तुमची उपदिशा असणार आहे. त्यानंतर पश्चिम व दक्षिण याच्या दोघांच्या मध्ये नैऋत्य ही उपदिशा आहे. पूर्व व दक्षिण याच्या दोघांच्या मध्ये आग्नेय ही उपदिशा आहे. आणि उत्तर व पूर्वे या दोघांच्या मध्ये ईशान्य ही उपदिशा आहे. प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला या गोष्टीची कल्पना येणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसचा जो सिद्धांत असणार आहे यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत याच प्रकरणात. तर हे काय असणार आहे तुम्हाला बघायचं आहे. हा जो काटकोन त्रिकोण असणार आहे, काटकोनाच्या समोरची जी बाजू आहे याला आपण कर्ण म्हणतो. आणि जो कर्ण असणार आहे तो कर्ण हा काटकोन त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असणार आहे. आता प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला ते समजणारच आहे. तर वेळ न लावता अगोदर तर आपण प्रश्नाकडे जाऊया, मग तुम्हाला कळेल की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. बघा, पहिला प्रश्न तर कसा विचारला आपल्याला की परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेले. आताच तुम्हाला सांगितलं नेहमी जी आपल्याकडे जी दिशा असणार आहे, पूर्व दिशा ही उजवीकडे असते, डावीकडे पश्चिम दिशा असते, खाली दिशा ही दक्षिण असते, वर ही उत्तर दिशा असते. मग समजा तो 3 किलोमीटर असा उजवीकडे चालत गेला, इथं आपण 3 किलोमीटर उजवीकडे चालत गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर आता उजवीकडे वळला म्हणजे या साईडला वळणार. तो उजवीकडे किती वर वळलेला आहे, 2 किलोमीटर वळलेला आहे. इथे घेऊ आपण 2 किलोमीटर. उजवीकडे 2 किलोमीटर वळल्याच्या नंतर परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला. आता तो परत उजवीकडे किती किलोमीटर वळलेला आहे, 5 किलोमीटर. म्हणजे इथं 2 किलोमीटर आल्यावरती हे 3 आणि पुन्हा अजून हे 2 एवढं तो चाललेला आहे. तर एवढं अंतर आल्यानंतर हा टोटल मधला अंतर जर म्हणलं तर हा 5 किलोमीटर एवढा अंतर असणार आहे. देन उसके बाद काय सांगितलंय, डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. आता डावीकडे वळला म्हणजे कुठल्या साईडला वळणार आहे, या साईडला वळणार आहे. तुम्हाला डोक्यामध्ये इमॅजिन करायचंय की कशा प्रकारे डायरेक्शन चालली ते. जोपर्यंत तुम्ही इमॅजिन पॉवर तुमची वापरणार नाही तोपर्यंत प्रश्न समजणार नाही. डावीकडे 2 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला म्हणजे अजून डावीकडे त्या साईडलाच वळला, 2 किलोमीटर चालला आणि शेवटी पुन्हा डावीकडेच वळून 3 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे या साईडला वरच्या साईडला डावीकडे वळला आणि चाललेला आहे किती, ए आणि 3 किलोमीटर. म्हणजे हे 2 आणि हे 3 किलोमीटर होतं मधून. तर आता तो सध्याच्या स्थितीला जो ज्या ठिकाणी आहे तिथं आपण असा बाण दाखवलेला आहे आणि जो आरंभस्थान आहे त्याचा तो इथून निघालेला होता. आता लक्षात घ्या, प्रश्न असा आहे की आरंभस्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे, हे त्याचं आरंभस्थान आहे. आणि यापासून तो कुठल्या दिशेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणापासून खालच्या दिशेला आहे. मग खालची दिशा नेहमी कुठली दिशा असते, दक्षिण दिशा असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4, दक्षिण. आलं लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे की प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. आता हा दुसरा प्रश्न आहे बघा. यामध्ये काय सांगितले आपल्याला की थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेल्यानंतर, उत्तर म्हणजे काय, वरची दिशा, उत्तर म्हणजे वरची दिशा, असा वर गेला. किती किलोमीटर गेला, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर उत्तरेला गेल्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला. आता त्यानंतर उजवीकडे वळला म्हणजे या साईडला किती किलोमीटर वळला, 3 किलोमीटर. ठीक आहे, 3 किलोमीटर उजवीकडे वळला. मग उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चालला. परत इथून उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चालला. म्हणजे इथून इथपर्यंत 3 आणि अजून खाली 2, 5 किलोमीटर चाललेला आहे तो. आता 5 किलोमीटर नंतर उजवीकडे वळून परत 5 किलोमीटर चालला. आता इथून पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे या साईडला 5 किलोमीटर. म्हणजे हे मधले 3 आणि अजून 2 अशा प्रकारे 5 किलोमीटर तो अजून वळलेला आहे.
त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. आता असा आहे उजवीकडे 2 किलोमीटरवरती, ठीक आहे. 3 आणि 2 म्हणजे याच्या बरोबरीला आलेला आहे तो आता सध्या, म्हणजे याच्या बरोबरीला आलेला आहे सध्या इतका, म्हणजे 2 किलोमीटर चाललेला आहे. परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. मग आता इथून तो परत उजवीकडे वळला म्हणजे या साईडला वळला आणि किती किलोमीटरवर गेला? 2 किलोमीटरवरती, म्हणजे तो एक्झॅक्ट पहिल्याच्या ठिकाणीच आलेला आहे. ज्या ठिकाणाहून निघालतात त्या ठिकाणीच निघालता. कुठून? या ठिकाणाहून, ते आरंभस्थान त्याचं, आणि पोहोचला तो याच ठिकाणी. तर लक्षात घ्या, परत काय विचारले तर चालला तर त्याच्या मागची दिशा कुठली? आता तो असा तोंड करून आहे तिकडच्या साईडला, पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या मागची दिशा कुठली असणार आहे? पश्चिम. म्हणजे जिकडं तोंड करून आहे उभा त्याच्या मागची दिशा त्याचे ऑपोजिट असते. मग तो सध्या तोंड करून कुणीकडे उभा आहे? पूर्वेकडं. आता पूर्वेकडं जर त्याचं तोंड असेल तर त्याच्या मागची दिशा कुठली असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. आणि पश्चिम दिशा जे आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठं दिसते? पर्याय क्रमांक 2 मध्ये. समजला? तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. तुम्हाला जिथं कुठं स्क्रीनशॉट घ्यायची आवश्यकता वाटत असेल ना तर तिथं स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे तुम्हाला नेमकं कसं ड्रॉ केलंय आपण ते समजेल. आणि या दिशाज्ञानवरचे डायरेक्शनवरती जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ना तुम्हाला, ते सॉल्व्ह करताना तुम्हाला ड्रॉ केल्याशिवाय आन्सर काढता येणार नाही. पेन पेपर आवश्यक आहेच, त्यामुळे पेन पेपर घेऊन बसा, कारण इथं कुठल्या प्रकारची ट्रिक वगैरे काय वापरता येणार नाही, तुम्हाला ड्रॉच करावं लागणार आहे. नंतर किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेला. आता किशोर आहे, त्याची शाळा आहे. समजा किशोरची शाळा, आपण इथं स्कूल असं नाव लिहूया, SCHOOL स्कूल. तर ही किशोरची शाळा आहे आणि इथून तो बाहेर निघाला. बाहेर पडून दक्षिणेकडे 400 मीटर चालत आहे. दक्षिणेकडे म्हणजेच काय? खालची दिशा. तर इथून निघाला आणि तो दक्षिणेकडे असा किती किलोमीटरवर आला? सॉरी, मीटरमध्ये. तर 400 मीटर एवढा तो चाललेला आहे. आणि नंतर डावीकडे वळून 300 मीटर सरळ चालत गेला. आता इथून पुन्हा डावीकडे अशा साईडला, म्हणजे डावीकडे तो किती मीटर चालला? 300 मीटर एवढा चालला. समजा हा 300 मीटर डावीकडे गेला, ठीक आहे. दक्षिणेकडे 400 मीटर, डावीकडे 300 मीटर चालला गेला व तिथे थांबला. तर किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे? आता तुम्हाला विचारलंय काय, त्याची शाळा कुठं होती? या ठिकाणी शाळा होती. आणि तो शाळेपासून नंतर पुन्हा शेवटी पोहोचलाय कुठे? या ठिकाणी पोहोचलाय. म्हणजे या 2 टोकांमधलं अंतर तुम्हाला विचारलेलं आहे, लक्षात घ्या. असा 400 गेला, असा 300 गेलाय, आणि विचारले शाळेपासून तो किती किलोमीटर वरती आहे, अंतर विचारले. आता इथं तुम्हाला पायथागोरसचा थेरम उपयोगी पडणार आहे. समजा हा त्रिकोणी आहे, याला आपण ABC असं नाव देऊ, ABC. AC म्हणजे तुम्हाला कर्णाची बाजू काढायची. आता तुम्हाला माहित आहे कसं वापरतो आपण सूत्र, AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर आपल्याकडे AB दिलेले आहे, तर या AB ला आपण 400 ऐवजी समजा 4 मानूया. 2 शून्य कमी केलेत, शेवटी 2 ऍड करूत आपण. सध्याच्याला आपण 2 शून्य कमी केले आहेत, शेवटी उत्तराला 2 शून्य वाढवूया. तर 400 च्या ऐवजी 4 घेतलं, 4 चा वर्ग अधिक 300 च्या ऐवजी 3 घेतलं, 3 चा वर्ग. 4 चा वर्ग 16 होतो अधिक 3 चा वर्ग 9 होतो. या दोघांची बेरीज 25 आली. आणि आपल्याकडे AC चा वर्ग आहे, तर आपल्याला AC ची किंमत काय येणार? दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 5 येणार आहे. आणि 2 शून्य कमी केले ते 2 शून्य डबल आपण जशा तसे घेतले, म्हणजे AC बरोबर 500 मिळालं. 500 म्हणजेच 500 मीटर. तर 500 मीटर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अशा प्रकारे तुम्हाला हायपोतेनस म्हणजेच कर्ण जो आहे तो काढलाय, म्हणजे शाळेपासून तो जिथं आहे त्याच्यातलं अंतर 500 मीटर आलं. आता त्याच्यापासून, ठीक आहे, त्याच्यापासून आता शाळा कोणत्या दिशेला आहे? लक्षात घ्या, जे इकडची बाजू जी आहे ती पूर्व दिशा असते आणि इकडची बाजू ही पश्चिम दिशा असते. वरची उत्तर, खालची दक्षिण. आणि विचारले आपल्याला काय की त्याच्यापासून, म्हणजे तो आहे सध्या कुठं? इथं आहे, किशोर या ठिकाणी आहे, इथून या साईडला, बरोबर आहे. म्हणजे उत्तर व पश्चिमच्या मधातली जी दिशा असणार आहे त्या दिशेमध्ये त्याची शाळा आहे. मग उत्तर व पश्चिम याच्या मधामध्ये कुठली उपदिशा असते? तर त्या उपदिशेचं नाव तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे वायव्य. तर वायव्य हे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तर ऑप्शन नंबर 3 येणार आहे. तुम्हाला उपदिशा लक्षात ठेवता आल्या पाहिजे, त्यासाठी वेगळ्या ट्रिक्स वगैरे वापरा, जसं तुम्हाला सोडवता येईल तसं सोडवा. तर ऑप्शन नंबर 3 आलं चौथ्याचं उत्तर. तुम्हाला जर म्हणजे काही कन्फ्युजन वगैरे वाटत असेल तर बघा, अगोदर सुद्धा तुम्हाला दिशा मी दाखवल्या होत्या की अशा प्रकारच्या दिशा इथं आहेत म्हणून. इथं तुम्ही बघू शकता. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. प्रश्न 6व्याकडे गेलो का आपण? एकच मिनिट, 4था झालता. तर आपल्याला जर बघायचं आहे या ठिकाणी उपदिशा, हे बघा वायव्य. उत्तर व पश्चिमच्या मधामध्ये कुठली दिशा आहे? उपदिशा वायव्य आहे. प्रश्न 4था झालेला आहे. आता 5वा प्रश्न बघा. 5वा आहे का 6वा आहे रे? हा, 5वाच आहे.
तर पाचव्यामध्ये काय चांगले की रजाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 500 मीटर जाऊन, ठीक आहे, रजाक उसके घर से निकल चुका है, और काय म्हणले अजून आपल्याला, रजाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 मीटर डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो. आता बघा, रजाक घेऊ आणि रजाकचं घर घेऊ. समजा इथं घेऊ आपण घर, हे घर आहे रजाकचं, आणि तो घरापासून निघाला, ठीक आहे, त्याच्या घरापासून दक्षिणेकडे, म्हणजे दक्षिण ही खालची दिशा आहे, तर इथून तो दक्षिणेकडे आला. किती आला? 50 मीटर आला. समजा 50 मीटर एवढा आला, दक्षिणेकडे 50 मीटर आला. डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो. इकडून असा डावीकडे वळला आणि किती मीटर चालला? 24 मीटर एवढं चालला. समजा किती मीटर चालला? 24 मीटर चालला. नंतर उत्तरेकडे वळून तो 43 मीटर जातो. आता उत्तरेकडे जाणार, उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला किती जाता येतो? 43 मीटर एवढं चाललेलं आहे. 43 मीटर समजा इथपर्यंत आला. आणि त्यानंतर घराकडे चालण्यास सुरुवात करतो. आता इथून तो घराकडे जाणार आहे, मग घराकडे शॉर्टकट मार्ग वापरला त्यानं. असा घरापासून दक्षिणेकडे 50 मीटर आला, पुन्हा 24 मीटर गेला, पुन्हा नंतर 43 मीटर गेला, आणि इथून पुन्हा तो जात आहे असा घराकडे. इथून असा तो जात आहे घराकडे. घराकडे किती अंतर दिलं ते आपल्याला माहित नाही. आणि त्याहून प्रश्न विचारलेला आहे की तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल. कोणत्या दिशेत चालत असेल तर दिशा तुम्हाला सांगणार आहे मी. बघा, इकडची दिशा नेहमी पूर्व दिशा असते, त्यानंतर इकडं पश्चिम दिशा, वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण. आता तो पूर्व आणि उत्तर याच्या दिशेनं चालत आहे, म्हणजे अशा इकडच्या साईडला चालत आहे, बरोबर आहे. अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल, म्हणजे विचार जर केला तर पूर्व आणि उत्तर या दोघांच्या मधात, म्हणजे इकडची दिशा जे येणार आहे ते उत्तर येईल आपलं वायव्य. वायव्य येईल का? वायव्य येईल या ठिकाणी. तरी बी आपण एकदा कन्फर्म करण्यासाठी चेक करूया की या ठिकाणी जर बघितलं आपण तर वायव्यच येईल का. उत्तर मला तर वाटतं ऑप्शन नंबर 2 वायव्य येईल. ठीक आहे, चेक करू एकदा वायव्य. कितवा प्रश्न आहे? प्रश्न 5वा. ठीक आहे, बरोबर आहे, वायव्य दिशेला तो चालत आहे. तर वायव्य दिशा म्हणजे ह्याचा आन्सर बरोबर आहे. आता प्रश्न 6वा बघा काय विचारले आपल्याला. अशाच प्रकारचे डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची. ही डायग्राम आपल्याला गरज पडणार आहे प्रश्न 6व्यावरती. आता प्रश्न 6वा जर विचार केला तर डायग्राम कशी काढली होती आपण. असा तो चालत आलेला होता. सगळ्यात अगोदर 50 मीटर आला इकडं, 50 मीटर नंतर 24 मीटर इकडे चालत गेला, नंतर 24 नंतर 43 मीटर जर बघितलं आपण, 43 मीटर वर चालला, आणि त्यानंतर घराकडे निघाला. इथून पुन्हा पायाने असा पायाने इथं चालत गेलता, बरोबर आहे इकडं. तर हे मधलं अंतर आपल्याला माहित नव्हतं, ते अंतर काढायला सांगितले. तर तो घरी परतण्यापर्यंत एकूण किती मीटर अंतर चालेल. एकूण म्हणजे काय, तुम्हाला बेरीज करायची ह्या 50 मीटरची अधिक ह्या 24 मीटरची अधिक त्या 43 मीटरची आणि अधिक हा इथून इतकं जे अंतर आहे ते तुम्हाला काढायचं आहे. मग ते अंतर काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. हे मधलं जे अंतर आहे तुम्हाला माहित आहे, हे जे इथून इतकं अंतर आहे ते किती आहे, हे 24 आहे. आणि हे टोटल 50 आहे, 50 मधले 43 गेलं तर राहते किती, 7, म्हणजे हे 7 असणार आहे. तर तुम्हाला कर्ण काढायचं आहे. कर्ण किती आहे, म्हणजे इथून इतकं अंतर काढण्यासाठी समजा आपण ABC असं नाव देऊ, त्रिकोण ABC. तर आपल्याला A पासून C पर्यंतचं अंतर काढायचं आहे, त्याला आपण AC चा वर्ग असं लिहूया. AC चा वर्ग बरोबर काय घेऊ आपण, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर AB बघा किती येणार आहे, A पासून B पर्यंतचं अंतर 7 असणार आहे, मीटर मध्ये दिले आपल्याला. मी फक्त वर्ग लिहितो, 7 चा वर्ग अधिक BC दिले आपल्याकडे 24, तर 24 चा वर्ग. 7 चा वर्ग असणार आहे 49 अधिक 24 चा वर्ग असणार आहे 576. दोघांची बेरीज करूया. 9 आणि 6 15ला 5, हातचा आला 1, 8 झाले. 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 625. म्हणजे AC वर्ग बरोबर 625 आलं. दोन्ही साईडचं जर वर्गमूळ घेतलं तर AC बरोबर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते मिळतं 25. 25 हे कशाचं आहे, 625चा वर्ग आहे. ठीक आहे, 25चा वर्ग 625 आहे, म्हणजे AC आपल्याला 25 मिळालेला आहे. 25 मीटर येईल. तर अजून याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करावं लागणार आहे, 25 ऍड करावं लागणार आहे. तर या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर बघा उत्तर काय येतं. तर हे आपण उभी मांडणी करूया, आपल्याला लिहायला सोपं जाणार आहे. म्हणजे असं करू आपण या ठिकाणी 50 अधिक 24 अधिक 43, 50 अधिक 24 अधिक 43 अधिक 25. तर 5 आणि 3 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 4 12 13 14 142. 142 मीटर एवढं तो घरी चालणार आहे.
142 ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रश्न सोडवायचे असतात, कारण आता गरज पडेल तुम्हाला पायथागोरसच्या थेरमचे कसा उपयोग होत आहे ते, त्यामुळे या डायरेक्शनमध्ये सुद्धा पायथागोरसची कशी गरज पडते ते तुम्ही इथं पाहिलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न 7वा बघा आता. मकरंद पश्चिमेकडे 7 किलोमीटर गेला व डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे, म्हणजे आता जसं जसं सांगितलं तशी एक एक स्टेप आपण फॉलो करूया. मकरंद पश्चिमेकडे किती गेला? 7 किलोमीटर. समजा इकडं, आता इकडं पूर्व दिशा असते, इकडची दिशा पश्चिम दिशा असते, बरोबर आहे. उजवीकडे पूर्व, दक्षिणेकडे पश्चिम. फक्त प लिहितो पश्चिमचा, लक्षात ठेवा तुम्ही. तर पश्चिमेकडे 7 किलोमीटर म्हणजे समजा इकडे 7 किलोमीटर चालला, मी लिहितो इकडे 7 किलोमीटर. डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता डावीकडे वळला म्हणजे काय, या साईडला 4 किलोमीटर वळणार, इधर पे या 4 किलोमीटर, ह्याच्यापेक्षा कमी असेल. पुन्हा डावीकडे वळला आणि किती किलोमीटर गेला? 3 किलोमीटर. आता पुन्हा डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर गेला, इथपर्यंत आला. इथं लिहू आपण 3 किलोमीटर. नंतर उत्तरेकडे वळून उत्तरेकडे 9 किलोमीटर चालून, आता उत्तरेकडे म्हणजे काय, वरच्या साईडला किती जाणार आहे तो? 9 किलोमीटर जाणार आहे. मग इथं लिहू आपण 9 किलोमीटर, असं जाणार वर, ह्याला लिहू आपण 9 किलोमीटर एवढा चालला. 9 किलोमीटर चालला आणि उजवीकडे वळाल्यावर 4 किलोमीटर चालला. एकूण उजवीकडे किती मीटर जाणार आहे? 4 किलोमीटर. लक्षात घ्या, तुम्हाला उजवीकडे 4 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजे इतकं 4 आणि इतकं 3 म्हणजे इतकं 7 असणार आहे, बरोबर असणार आहे. आता तो थांबलेला आहे, या ठिकाणी तो थांबला आता. ठीक आहे, निघालता कुठून तो? या ठिकाणावरून, सॉरी इथून नाही निघालता. सुरुवात कुठून झाली त्याची? तर सुरुवात जर बघितलं आपण तर पश्चिमेकडे, म्हणजे इथून सुरुवात केली त्यानं, या ठिकाणावरून, म्हणजे याच्या बरोबरीला या ठिकाणावर सुरुवात केली त्यानं. याला आपण एका वेगळ्या कलरने दाखवूया. सुरुवात त्याने इथून केली, इथून असा 7 किलोमीटर आला होता, तर हे त्याचं आरंभ स्थान आहे, हे आरंभ स्थान आहे. आणि शेवट म्हणलं तर तो या ठिकाणी आहे. आलं का लक्षात? तर या ठिकाणी शेवट आहे. मग तुम्हाला आता इथं सांगायचं आहे की तो प्रश्न काय विचारलाय, तर तो आरंभ स्थानापासून किती किलोमीटरवर असेल. किती किलोमीटर म्हणजेच काय, हे मधलं अंतर सांगायचं आहे. टोटल 9 आहे, 9 मधून 4 गेलं, राहतही किती? 5. म्हणजे 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. आलं लक्षामध्ये? कळलंय का तुम्हाला? आता लक्षात घ्या, हे टोटल इथून इतकं 9 आहे, 9 मधलं हे 4 वजा करून टाका, मायनस. हे 4 एवढं अंतर गेलं, म्हणजे हे इथून इतकं जे अंतर बघितलं तर 9तून 4 गेले, 9 मधून जर 4 गेले तर 5 किलोमीटर एवढं अंतर असणार आहे. ओके, समजला प्रश्न? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आता. प्रॉम्प्टेड प्रश्न 8वा बघा. आता 8 मध्ये काय सांगले आपल्याला? हुसेन पूर्वेकडे 4 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळला. पूर्वेकडे म्हणजे काय, गेला इकडे समजा 4 किलोमीटर. व्यवस्थित ड्रॉ करू, हा. ओके, काही गडबड नको. तर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला, मग इकडे पूर्वेकडे गेला, आपण 4 किलोमीटर लिहूया, 4 किलोमीटर. उजवीकडे वळला आणि 3 किलोमीटर गेला. एकूण उजवीकडे वळला किती किलोमीटरकडे? 3 किलोमीटरकडे. पुन्हा उजवीकडे वळून 7 किलोमीटर आला. आता पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे काय, या डायरेक्शनला. इमॅजिन करत चला, इमॅजिन इकडे उजवीकडे वळला म्हणजे असा 7 किलोमीटर आला, 4 आणि पुढे अजून 3 म्हणजे 7 किलोमीटर वळला. 7 किलोमीटर झाल्यानंतर उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजू, उत्तरेकडे म्हणजे काय, वरची बाजू. उत्तर म्हणजे नेहमी वरची बाजू असते. ठीक आहे, वरच्या साईडला तो आलेला आहे, असा ड्रॉ करू आपण. वरच्या साईडला गेला. किती किलोमीटर गेला आहे? 7 किलोमीटर परत गेला आहे. त्यानंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला, परत उजवीकडे वळला आणि किती किलोमीटर चाललेला आहे? 5. आता हे टोटल 7 होतं ना, तर इथून इतका आला तो 5 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटर एवढं ते राहणार आहे. नंतर किती आला? 5 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळाल्यावर 4 किलोमीटर आला. आता परत उजवीकडे वळणार आणि किती येणार आहे? 4 किलोमीटर येणार आहे. म्हणजे हे इतकं टोटल 7 होतं, 7 पैकी तो 4 येणार आहे, म्हणजे डायरेक्ट तो इथे येऊन टिकणार आहे. बरोबर आहे, हे इतकं 4 आणि इतकं 3, तर 4 आणि 3 7 होणार, एवढं बरोबर आहे. तो आता सध्या आलेला आहे इथं. तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेत व किती किलोमीटरवर असणार आहे? तर सध्याच्याला तो पोहोचलाय कुठं? या ठिकाणी. आणि आरंभ स्थानाचा जर विचार केला तर आरंभ स्थान कोणतं होतं त्याचं? हे होतं, हे त्याचं आरंभ स्थान आहे. आरंभ स्थान इथून पुढे इथपर्यंत आहे, तर या मधलं अंतर काढायचं तुम्हाला. तर दिशा जरी सांगितली तर दिशा ह्याची पूर्व दिशा येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे पश्चिम आले दोन्ही आन्सर कटले, हे 2 तर नसणार नाही, तेवढं आपल्याला समजलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे इथलं किती होतं? 5 होतं. हे 5 किलोमीटर आणि पुढे 2 7. तर तुम्हाला ह्याच्या मधातलं एवढं अंतर विचारलंय. हे टोटल किती आहे? 7 आहे. 7 पैकी इकडचं जर विचार केला आपण तर इकडचं होतं समजा हे 2 राहील, इकडचं जे आहे ते 5 आहे. 5 मधून सुद्धा विचार केला
2 अधिक हे 4 6 आणि मधलं एक 7. ठीक आहे, 2 4 6 1 7. हे 2 हे 2 2 4 व्यतिरिक्त 7, टोटल 7 आहे. आपल्याला एवढं तर माहित आहे 4 किलोमीटर ते आलेलं आहे. ओके, पूर्व दिशेला असणार आणि पूर्व दिशेपासून पूर्व दिशे हा इथं आहे. ओके, त्यानंतर ठीक आहे, टोटल किती आहे ते बघू अगोदर. तर आपण टोटल हे 7 किलोमीटर होतं. 7 पैकी इकडचे हे 2 गेलेले आहेत. मग 2 गेले तर राहणार किती? 5 किलोमीटर. आता एवढं 5 आहे, त्या 5 पैकी सुद्धा आपल्याला इथून इतकं अंतर तर आपल्याला माहीत नाही. हे माहीत नाही अंतर. हे टोटल 4 आहे ना, टोटल 4 आहे. त्याच्यातून पुन्हा आपण 4 वजा जर केले, हे घेऊ आपण 4, 7 आहे. 7 पैकी हे 4 वजा केले, 7 मधून जर 4 वजा केले तर 3 राहतं. बरोबर आहे. हे 7 आहे, 7 पैकी हे 4 वजा केले 3 आहे. 4 मध्ये पुन्हा हे इथून इतकं ॲड केलं 1, तर येणार आहे 4. म्हणजे 4 असणार आहे. म्हणजे पूर्वेकडे तो 4 किलोमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 येईल. ऑप्शन नंबर 3 येईल 8व्याचं. त्यानंतर प्रश्न पुढचा बघू आपण 9वा. आता जयेश दक्षिणेकडे 4 किलोमीटर चालत गेलाय. दक्षिणेकडे किती गेलेला आहे? 4 चालत गेलेला आहे. ओके, हा प्रश्न घेऊ. जयेश दक्षिणेकडे 4 किलोमीटर चाला. दक्षिण म्हणजे काय? इकडची दिशा, किंवा इकडे थोड्या वेगळ्या ठिकाणी काढू आपण. या ठिकाणी हे दक्षिणेकडे किती आलेलं आहे? 4 किलोमीटर. ड्रॉ करू आपण 4 किलोमीटर. त्यानंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. उजवीकडे म्हणजे कुठल्या दिशेला वळणार? तो इकडच्या दिशेला वळला 4 किलोमीटर. इकडं पण 4 किलोमीटर आला. मग उत्तरेकडे 2 किलोमीटर गेला. उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला आला. म्हणजे किती किलोमीटर वरती आलाय? 2 किलोमीटर वरती. पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळला आणि किती आला? 6 किलोमीटर. म्हणजे हे 4 आणि पुन्हा 2, म्हणजे टोटल किती? 6 किलोमीटर एवढा चालला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे इकडच्या साईडला आणि 4 किलोमीटर वरती आलेला आहे. हे 2 आणि पुन्हा 2, 4 किलोमीटर एवढा आलेला आहे. ठीक आहे. परत उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालला. आता परत उजवीकडे वळणार आणि 4 किलोमीटर येणार. म्हणजे हे 2 आणि पुन्हा अजून 2, तर हे टोटल आलं इतकं 4 किलोमीटर वरती आला. पुन्हा एकदा उजवीकडे वळला आणि 6 किलोमीटर वरती गेला. पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे 6 वरती, म्हणजे हे इतकं ते होतं ते 4 आणि 4 पासून पुन्हा अजून वरी 2, तर एवढ्या दिशेला तो असणार आहे. हे 4 होतं, हे 6, म्हणजे ह्याच्या बरोबरीला असणार आहे तो. बरोबरीला लक्षात घ्या. निघालता कुठून? त्याची दिशा जी होती, तो आरंभस्थान त्याचं हे होतं. बरोबर आहे, हे आरंभस्थान होतं. कारण दक्षिणेकडे म्हणजे या दिशेनं तो असा सुरुवातीला निघालता, असा तसा वळून वळून शेवटी पोहोचला तो कुठं? या ठिकाणी पोहोचलेला आहे. तो या ठिकाणी पोहोचलाय. तर प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला, आरंभस्थानाच्या कोणत्या दिशेला असेल? आरंभस्थान त्याचं इथं आहे. पूर्वेच्या म्हणजे इकडच्या दिशेला उलट्या, म्हणजे पश्चिम दिशेला असणार आहे. पश्चिम म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. लक्षात घ्या ही डायग्राम. पश्चिम दिशा म्हणजे इकडच्या दिशेला आहे तो. आणि जर आंतरविचाराच्या मधातलं तर लक्षात घ्या टोटल 6 होतं. या 6 मध्ये जर विचार केला तर हे इतकं 4 गेलं, पुढं 2, म्हणजे इकडचं 2 आणि तर अंतर तर अजून विचारला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नात विचारला असेल तर बघूया. नाही, 10वा प्रश्न दिलेला आहे डायरेक्टली. तर हा 10वा एक प्रश्न बघूया. 10व्या प्रश्नामध्ये काय दिलं ते आपल्याला अंतर विचारलं नव्हतं, फक्त विचारला होता दिशा. आता बघा, रहमान दक्षिणेकडे 3 किलोमीटर गेल्यावर डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला. सगळ्यात अगोदर दक्षिणेकडे घ्या त्याला 3 किलोमीटर, म्हणजे खालच्या दिशेला 3 किलोमीटर घ्या. खालच्या दिशेला दक्षिणेकडे 3 घेतल्यानंतर डावीकडे वळून त्याला 2 किलोमीटर वरती घ्या. डावीकडे वळला 2 किलोमीटर वरती. ठीक आहे. त्यानंतर मग दक्षिणेकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. दक्षिण म्हणजे पुन्हा एकदा खाली घ्या 2 किलोमीटर वरती. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता तसाच उजवीकडे वळला म्हणजे इकडच्या दिशेला वळणार 4 किलोमीटर, म्हणजे हे इतकं 2 किलोमीटर आणि पुन्हा अजून 2 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर ती वळला. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर जाणार. पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे वरच्या दिशेला जाणार आहे 4, म्हणजे हे इथले 2 आणि पुन्हा अजून 2 इथं असणार आहे तो. ठीक आहे. 4 किलोमीटर डावीकडे वळला. 4 किलोमीटर घेतला नाहीत का? हे इतकं घेतलं होतं ना आपण. पुन्हा उजवीकडे वळून 4, म्हणजे हे 4 घेतला आपण. 2 अधिक हे 2, 4. 3 आणि 2 5 होतं. हे 2 आणि हे 2 4, एकच राहील. ठीक आहे. व 4 डावीकडे वळला.
1 किलोमीटर, डावीकडे वळला 1 किलोमीटरवरती, ठीक आहे. इतकं येणार आणि पुन्हा डावीकडे 1 किलोमीटर आला, हा परत 1 घेतला आपण 1 किलोमीटर, डावीकडे वळला 1 किलोमीटर, त्यानंतर उजवीकडे 1 किलोमीटर म्हणजे वरच्या साईडला अजून 1 किलोमीटर जाणार तो, हा गेला वरच्या साईडला 1 किलोमीटरवरती. तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेत व किती अंतरावरती असणार? आरंभस्थानापासून सांगायचं मला, त्याचं आरंभस्थान, ठीक आहे. हे आरंभस्थान आहे, इथं तो पोहोचलेला आहे. या मधातलं अंतर सांगायचं झालं तर ते पूर्वच्या उलट म्हणजे पश्चिमला असणार आणि पश्चिम दिशा इथं ऑप्शन नंबर फक्त 2 मध्ये दिसते आपल्याला आणि अंतर ऑलरेडी 3 किलोमीटर येणारच आहे. तर ते कसं येते हे पण आपण सांगू शकतो. आपल्याला उत्तर ऑलरेडी भेटले ऑप्शन नंबर 3. तर लक्षात घ्या, अंतर ह्याच्यातलं मधातलं काढायचं आपल्याला, म्हणजे हे इथून इतकं अंतर किती असेल ते, बरोबर आहे. इथून इतकं हे 1 आणि हे टोटल 4 होतं, त्याच्यातलं 2 म्हणजे हे 4 आहे ना, 4 याचे 2 भाग केले तर इथून इतकं 2 भेटणार आणि इथून इतकं इकडचं 1 भेटणार, म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3 किलोमीटर, म्हणजे 3 किलोमीटर आणि पश्चिम दिशा भेटलेली आहे. अशा प्रकारे डायरेक्शनवरचे म्हणजे दिशा ज्ञानावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये याच्या पुढचे जे प्रश्न असतील ते आपण कव्हर करूया. आतापर्यंत आपण थांबू. समजला असेल तुम्हाला तर चॅनलवरती लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद देतो मित्र. आपण थांबू इथं.